पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात असलेल्या गोपी वडापाव दुकानाचे मालक गोपाल कोळी वय 65 यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी समद राहणार पाचोरा याने यापूर्वी 2000 रुपये उसने मागितले होते। पैसे देण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तसेच पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून संशयित आरोपीने गोपी वडापाव दुकानात येत गोपाल कोळी यांच्या डोक्यात लोखंडी सळीने वार केला। या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला। जखमी अवस्थेत कोळी यांनी स्वतः पाचोरा पोलीस ठाणे गाठले। त्यानंतर त्यांच्यावर निरामय हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले। हल्ल्यानंतर संशयित आरोपीने शिवीगाळ करत पुन्हा तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी समद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।